नमस्ते, सुप्रभात. मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी. तर मी आणि आई आम्ही दोघी सकाळी शेतावर गेलेलो, कारण की आम्हाला पापड्या तोडायच्या होत्या. तर एका ठिकाणी भरपूर असे पापडीचे वेल आहेत. तर तिथं आम्ही पापड्या तोडायला आलेलो आणि बऱ्याच अशा पापड्या मिळाल्या आम्हाला, चांगल्या दाणेदार अशा. तर आम्हाला भाजी करायची होती म्हणून आम्ही आलेलो आणि खूप दिवस झालेले आम्ही शेतावर गेलेलो नाही. मी पण नाही, आई पण नाही. मग बघत बघत गेलेलो त्या दिवशी. तर बऱ्याच पापड्या तोडल्या आणि त्याच्यानंतरून मी इकडं तिकडं बघतच होती. तर तेवढ्यात माझे लक्ष आहे ते गेलं जांबूच्या झाडावरती, कारण की त्याला खूप छान आणि छोटी छोटी भरपूर अशी फुलं आलेली होती. मला वाटलं जांबूही लागले असतील, तर नाही, तर जांबू लागले नव्हते, एकदम छोटे छोटे होते. तर एकही तयार असा जांबू नव्हता. तर जांबूचं झाड बघितलं. त्याच्यानंतरून जवळच आहे तिथं चिकूचं झाड, तर ते सुद्धा बघायला गेलो. आई बोलली की चिकूच्या झाडाखाली चिकू पडलेले असतील बघ म्हणे. तर आईनेच शोधून काढलेत काही चिकू आणि ते उचलले, आम्ही पिशवीत टाकले आणि घरी जायला निघालो. तर बाजूलाच आंब्याचे सुद्धा झाडं आहेत. तर एकाच वाडीमध्ये भरपूर वेगवेगळे झाडं आहेत. तर ती सगळी झाडं बघत बघत आम्ही घरी आलो आणि पटापट कामं आवरून मला शॉपमध्ये पण जायचं असतं.